कधी कधी आपला दिवस खूप घाईचा असतो आणि आपल्याला अगदी दिवसाचे 24 ताससुद्धा पुरे पडत नाही. तसंच काहीतरी माझं आजचं होतं. कारण दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं बारशाला आणि मला हवा होता माझा ब्लाऊज शिवून आणि माझ्याकडे खरंच वेळ नव्हता. आणि अगदी तुम्ही बोलाल काय अर्जंटमध्ये शिवायला बसलीस तू, तुला काय माहिती नव्हतं? तर हां, खरंच माहिती नव्हतं. मला सकाळी फोन आला 7 वाजता की उद्या बारशाला यायचं आणि मला असं होतं की हीच साडी मला नेसायची, मला दुसरी साडी नाही नेसायची आणि ब्लाऊज पण कंप्लीट नव्हता. तर मी पटकन सकाळी आधी तो ब्लाऊज कट केला, बघते तर घड्याळात 8च वाजलेले. दुकानं तर उघडली नसणार. मला अस्तर हवं होतं. मग मी काय करू? मग मी विचार केला पुढची कामं आपण करून घेऊया. थोडीफार तर नाश्ता पाण्याची थोडीशी कामं करून घेतली, जास्त नाही, फक्त कविशपुरताच नाश्ता बनवला. माझ्यासाठी मी केलंच नाही काय, कारण माझ्याकडे वेळच नव्हता. अगदी मी दुकान खोलायला जातो ना, तशा प्रकारे मी अस्तर घ्यायला गेलेली की मीच ती पहिली कस्टमर. त्यानंतर आली. त्यानंतर हे साडीला मी ब्लाऊज पीसला मी तो एक अस्तरसारखाच कपडा असतो तो लावून घेतला. त्याने फिनिशिंग छान येते. आणि त्यानंतर मी अस्तरला इस्त्री केली, ब्लाऊज पीसला मी इस्त्री केली. त्यानंतर कटिंग करायला बसली. हा इथे माझा शूट कविश करत होता. त्यानंतर मी मापं-बिपं घेऊन अस्तर कट करायला घेतलं. मी इवन अस्तर धुतलंसुद्धा नाही, कारण माझ्याकडे वेळ नव्हता. म्हटलं ठीक आहे, थोडंसं स्प्रे करून मी अस्तरला प्रेस केलेलं, तर जे काही श्रिंक व्हायचं असेल ते त्यामध्ये श्रिंक होऊन जाईल. इमर्जन्सीला असं करावं लागतं, घाई असेल तर. तर तेच मी केलं आणि पटापट मापं काढून घेतली आणि हे करत होती. म्हणजे ब्लाऊजचं जे मापात जे मला कटिंग करायचं होतं ते मी करून घेतलं. त्यानंतर मी तयार झाली आणि थोडासा वेळ होता माझ्याकडे. त्यामध्ये मी म्हटलं तोपर्यंत मशीनवर बसते आणि मी मशीनवर बसून जे शिलाईचं काम होतं ब्लाऊजचं ते करायला घेतलं. नंतर मी आणि अक्षय गेलो बाहेर. थोडं अक्षयचं पर्सनल काम होतं, तर तो मला बोललेला ताई तू सोबत चल माझ्या. तर मी आणि अक्षय आम्ही तिकडे बाहेर गेलो. त्यानंतर मला होती ऑर्डर, तर मी मीरा रोडला आलेली. तशीच घामाने भिजलेली होती दुपारी. म्हणजे अक्षरशः मला खाण्यासाठी वेळ पण मिळालेला नव्हता आणि तशीच मी घरी आली, बॅग उचलली आणि पुन्हा बाहेर पडली. हे पहा रिक्षातच मी खाल्लं, कारण मी सकाळपासून जसं बोललेली तसं फक्त कविशपुरतात नाश्ता केलेला. मी माझा नाश्ता केलाच नव्हता. तर ही पहा ज्या क्लायंटकडे मला यायचं होतं तिच्याकडे, तर तिची आणि तिच्या बाबूची मस्ती चालू होती. हा पण अगदी कविश एवढाच आहे आणि त्याची पण फार मस्ती असते. तर तिच्याकडे आली, तिचं काम कंप्लीट केलं. तिचं काम करून मी घरी परतली. तर घरी पण एक क्लायंट होती, त्यांच्या आयब्रो आणि त्यांना हेअर स्ट्रेट करून हवं होतं. तर 9 वाजेपर्यंत मी ते केलं. हेअर स्ट्रेटनिंगचं पण काम चालू होतं. माझा ब्लाऊज पण बाकी होता. रात्री त्यानंतर ती गेल्यानंतर ब्लाऊज पण केला. मला आज जेवणामध्ये प्रफुल्लने हेल्प केली, कारण ऑलमोस्ट जेवण त्यानेच केलं. अगदी बोलला की डाळ खिचडीच बनवूया आज आपण, जास्त नको, कारण तू तुझं काम कर. तर मला सकाळी लवकर निघायचं होतं. तर अशा प्रकारे माझा आज दिवस खूप बिझी होता. बाय.